चाकण कृती समितीच्या माध्यमातून आज जो मोर्चा PMRDवर काढला होता, ज्यामध्ये आमदार साहेब बाबाजी काळे आणि माजी खासदार शिवाजीदादा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्यातले यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. PMRDच्या माध्यमातून जे सुरुवातीचे काही 5 महत्त्वाच्या मिसिंग लिंक्स आहेत, या मिसिंग लिंक्सचे टेंडर्स त्यांनी आधी फ्लोट केलेले आहेत. याबरोबर आणखी 11 मिसिंग लिंक्स जे आहेत, या 11 मिसिंग लिंक्सचं काम साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेचा आणि या सगळ्याचा विचार करता 2 महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. याचबरोबरीनं MIDCचे जे अंतर्गत रस्ते, या अंतर्गत रस्त्यांची एक डेडलाईन ही अपेक्षित आहे, जी सगळ्या उद्योजकांची चिंता आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू देणारी MIDC आहे, परंतु त्यामधले जे अंतर्गत जे रस्ते आहेत, या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे, तिथल्या क्वालिटी अश्युरन्सचं काय, या सगळ्या गोष्टीविषयी MIDCकडून एक अश्युरन्स हा मागितलेला. MIDC 3 टप्प्यांमध्ये हे काम करतं असं आत्ता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पहिले 10 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर आणि नंतर 10 किलोमीटर. पुणे नाशिक नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतलं जे स्टेटस आहे, यामध्ये जे PMRDकडून भूसंपादन अपेक्षित आहे त्याची मोजणी सुरू आहे आणि हे सगळं काम सुरू व्हायला साधारणतः आता मार्च ते एप्रिल हा पुढचा काम म्हणजे निविदा प्रक्रिया संपून त्यानंतर टेक्निकल बीड, फायनान्शियल बीड या सगळ्या गोष्टींनंतर मार्च ते एप्रिलपर्यंत पुणे नाशिक हायवेचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तळेगाव चाकण शिक्रापूरच्या बाबतीमध्ये हे टेंडर फ्लोट केलेले जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याचा आणि त्याचबरोबरीनं जे एक्झिस्टिंग विटला जे स्ट्रेंथनिंग आहे रस्त्याचं, याचं काम आता यासाठी निधी मंजूर झालेलं आहे. त्याचंही काम हे लवकर सुरू होईल असं हे संपूर्ण त्यांनी आश्वासन केलं. आता दर महिन्याला याचा रिव्ह्यू घेऊन हे काम नेमकं किती पुढे जात आहे आणि त्यामध्ये नेमकी काय प्रगती दिसते हे पाहणं इथून पुढे महत्त्वाचं. प्रत्यक्षात कधी या कामाला सुरुवात होईल आणि प्रत्यक्षात PMRDची जी 5 कामं या कामांना साधारणतः महिन्याभरात सुरू होणं अपेक्षित आहे. जे मिसिंग लिंक्स आहेत, पुढच्या 11 कामं आहेत, ही साधारणतः पुढच्या 2 महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. नॅशनल हायवेचं काम जे आहे हे पुढच्याच मार्च एप्रिलमध्ये या नॅशनल हायवेच्या पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने तळेगाव चाकण शिक्रापूरचा आत्ता निविदा प्रक्रिया स्तरावर त्यांनी निविदा मागवलेल्या आहेत आणि आता त्या निविदा भरण्यानंतर त्या पुढची गोष्ट ही समोर येईल. मेट्रोच्या पिलरमुळे या कामाला अजून दिरंगाई होऊ शकते का? नाही, मेट्रोचा अजून यामध्ये अंतर्भाव झालेला पूर्णपणे नाही आहे. त्याच्यासाठी प्रोव्हिजन झालेली, मेट्रोसाठी प्रोव्हिजन आहे, पण मेट्रोमुळे कामाला डिले, दिरंगाई अशातला भाग नाही आहे. मेट्रोचा प्रस्ताव, मेट्रोचा आपण पाठपुरावा करतोय, पण मेट्रोला जर मेट्रोने होकार दिला तर त्यासाठीची प्रोव्हिजन ही ऑलरेडी डिझाईनमध्ये, नॅशनल हायवेच्या डिझाईनमध्ये केलेली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढचं फॉलोअप तुम्हीच घेणार का? कारण की अनेक वेळा आश्वासन दिलं जातं, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. 100%. त्यामुळे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्यानं हा फॉलोअप या आधीही घेत होतो आणि या पुढच्याही काळात आता जी टाईमलाईन दिलेली आहे ही टाईमलाईन व्यवस्थित पाळली जाईल यासाठी आम्ही सगळे फॉलोअप घेऊ आणि PMRD यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून, नोडल एजन्सी म्हणून PMRDची भूमिका महत्त्वाची आहे. दादा, दुसरा प्रश्न म्हणजे ATS कडून कोंढव्या भागामध्ये धरपकड किंवा मोहिमा खरं तर सुरू केल्या गेल्या, तर दुसरीकडे कोंढव्या परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मदचेही मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर आता झळकवले जातात. नाही, हे कुठल्याही प्रकारच्या पोलरायझेशनला कोणीही कधीही सपोर्ट करणार नाही, पण ही जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर नक्की काय इंटेल आहे याची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. त्यामुळे अशा विषयावर पूर्ण माहितीशिवाय भाष्य करणं योग्य ठरणार. खरं तर योगेश कदमांनीच खरं तर सचिन घावळे यांना शस्त्र परवान्यासाठी पत्र मंजुरी दिली होती, म्हणजे सांगितलं होतं त्यांच्या भावाच्या शस्त्र परवान्यावरती योगेश कदमांनी सचिन घावळे. यामध्ये काल गृहराज्यमंत्र्यांनी काहीतरी विधान केलं, ते स्टेटमेंट माझ्या वाचनात अजून आलेलं नाही आहे, पण अशा पद्धतीनं जर गृहराज्यमंत्रीच अशा पद्धतीनं शस्त्र परवान्यावर सही करत असतील तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ही एक चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथामध्ये गांधीवध हे खरं तर शब्दांतर होतं, असा शब्द वापरण्यात आला होता. आता तो शब्द बदलला आणि आता गांधी हत्या किंवा गांधी खून असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं. मुळात सुरुवातीला जो शब्द वापरण्यात आला यामध्ये जी कायम एक आयडिओलॉजी घुसवण्याचा प्रयत्न होतोय, हा आयडिओलॉजी घुसवण्याचा प्रयत्न नेमकी कोणी केला आणि त्यासाठी दोषी कोण आहे हे सुद्धा समोर येणं तितकंच गरजेचं आहे. ही दुरुस्ती जी केली गेली, या दुरुस्ती ही करणं गरजेचं होतं, ती आवश्यक होती, पण सुरुवातीचा जो खोडसाळपणा आहे, हा खोडसाळपणा ज्यांनी कोणी केला असेल त्याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. यासाठी आपण PMRDच्या आयुक्तांची बैठक घेतलेली आहे, मोर्चा काढत आपण आल्यात. नेमकं काय तोडगा निघाला आणि खरंच वाटते का की ह्या जो त्यांनी जो एक डेडलाईन दिली त्याच्यामध्ये हे सगळं कामं होऊ शकतात? मुळातच हे प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे होतं. PMRD स्थापन होऊन 10 वर्ष झाली.
ही प्लॅनिंग ऑथॉरिटी कमिटी आहे. PMRDने सगळे डिपार्टमेंटला एकत्र घेऊन यापूर्वी नियोजन करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, PMRDकडं मनुष्यबळ कमी होतं. पहिले 3 वर्ष गेले, परंतु 6 वर्षापासून PMRDने प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडून प्रस्ताव घेऊन शासनाकडे करायला पाहिजे होतं. लोकांचं ही जबाबदारी प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि सगळ्या डिपार्टमेंटची आहे. ठीक आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी मी तर असं म्हणेन की एवढी मोठी MIDC असूनसुद्धा पुणे जिल्ह्यातल्या या MIDC आणि या परिसराकडे दुर्लक्ष करत आहे. कारण एवढे मोठे विदर्भ मराठवाड्यात भागात एवढे मोठे मोठे रस्ते होत असताना आज या ठिकाणी जवळजवळ 100-200 लोकांचे मृत्यू गेलेले आहेत आणि कितीतरी कुटुंब उघड्यावर आलेली आहेत. त्यामुळं आत्ता परिस्थिती अशी आहे की नागरीकरण मोठं वाढलं आहे आणि नागरीकरण मोठं वाढल्यामुळं रस्ते कमी पडायला लागलेले आहेत. 1.5-1.5, 2-2 तासाचा प्रवास 3-3, 4-4 तास लोकांना हे करावं लागतं. त्यामुळं मनस्ताप, डिझेल, मोठ्या नुकसानी आणि त्यातून रस्त्यांची दुरुस्ती नाही आहे, रस्ते रुंदीकरण नाही आहे, नव्याने टेंडर जे घेतले ते होत नाही आहेत. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. मात्र आज जे सांगण्यात आलं की आम्ही जे मिसिंग लिंक कंप्लीट करू किंवा नॅशनल हायवेचे काम एप्रिल-मे पर्यंत सुरू करू, हे होईल प्रत्यक्षाचं वाटतंय का? नॅशनल हायवेबद्दल मला अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. MSIDCने दुरुस्तीला पाठीमागच्या वेळेस शब्द दिला होता. 60 कोटी रुपये मंजूर केले, टेंडरला आले ते. त्यामुळे चाकण शिखरापूर रस्त्याचं रुंदीकरण 15-20 दिवसात सुरू होईल. आता त्याची हे आलेलं आहे. PMRDने जे शब्द दिले ते आत्तापर्यंत नियोजनात, म्हणजे पालकमंत्री आले त्यावेळेस आणि आधी पण ज्या बैठका झाल्या त्याच्यात पहिले 5 रस्ते, येलवाडी रस्ता 1, 250 कोटीचे ते रस्ते होते आणि आत्ता 100 कोटीचे. पाठीमागं ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी व्हिजिट केली त्याच्यानंतर जे 11 रस्ते प्रस्तावित होते त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे त्याचे पण टेंडर आहेत. त्यामुळे आता विश्वास ठेवणं गरजेचंच आहे. जो मेन रस्ता आहे, जो महामार्ग आहे, जो जातो नाशिक पुणे, त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सगळ्यात जास्त फटका त्याचा बसतो. महामार्गावरचेच आत्ता चाकण भागातले ते 2 पूल काढावेत प्राधान्याने आणि तेवढा जो भाग आहे म्हणजे तळेगाव चौक ते आंबेठाण चौक, तो पहिला रुंद जर केला तर तिथं दोन्ही बाजूला भरपूर गाड्या बसतील. कारण त्या 2 पुलांमुळं चुकीच्या शासनाच्या टेक्निकल लोक लाखो रुपये पगार देऊन घेतले जातात. त्यांनी त्या काळात अर्थपूर्ण व्यवहार केले आणि पूल इकडे त्याच्या अलाइनमेंट बदलल्या आणि त्याच्यामुळे त्या 2 पुलांमुळं 50% ट्रॅफिक त्याच्यामुळेच होते. आत्ता असं सगळ्यांची मागणी झाली की ते 2 पूल पहिले काढावेत आणि पूर्ण रुंदीला त्या ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण व्हावं. MIDCचं काम दहशत होते, काय सांगितलं? MIDC कामांमध्ये कंपन्यांना दहशतीला सामोरं जावं MIDCच्या कामांमध्ये का MIDCच्या उद्योजकांना उद्योजकांना दहशतीला सामोरं जावं लागतं. ही यापूर्वीची परिस्थिती होती. परंतु मी माझ्या तालुक्यापुरतं सांगतोय की कायदा सुव्यवस्थेच्या अनेक बैठका घेतल्यात आणि जे दादागिरी करणारे किंवा इतर CM साहेबांकडे त्यांची यादी दिली आपण. CMO कार्यालयातून अनेक आदेश येऊन त्या ठिकाणी खाली CP साहेबांना सुद्धा आदेश दिलेत. तेव्हापासून थोडं कंट्रोलिंग एवढ्या 4-5 महिन्यामध्ये ही दादागिरी किंवा मलाच हे काम पाहिजे, मला ते पाहिजे, थोडं कमी पडल्यासारखं वाटतंय. त्याच्यावर आमचं लक्ष आहे. हो, दिलासा देणं गरजेचं आहे. कारण या उद्योजकांवरच आपले अनेक लोक, कामगार वर्ग आणि आपल्या तालुक्याचं आणि राज्याचं उत्पन्न पण अवलंबून आहे. त्यामुळं MIDC टिकली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो.